प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. दंगल म्हटलं की तुम्हाला आमिर खानचा दंगल चित्रपट आठवेल, पण रोबोटची दंगल होऊ शकते का? तर याचं उत्तर आहे हो. थोडं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण देवरुखमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क रोबोटची दंगल सुरू आहे. तर मग चला ही अनोखी रोबोटची दंगल आपण पाहूयात. देवरुखमधल्या अंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात सध्या विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. इथं कुस्ती अर्थातच दंगल होणार आहे. मात्र ही दंगल माणसांची नाही बरं का, ही आहे 2 रोबोट्सची दंगल. यासाठी कुस्तीचं मैदान देखील तयार करण्यात आलंय, पण या मैदानात उतरले आहेत ते रोबोट्स. होय, इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या मुलांच्या संकल्पनेतून इथं चक्क रोबोट्सची दंगल पाहायला मिळणार आहे. रोबोटना चिअर करणारे विद्यार्थी सुद्धा रंगलेत. मग काय, इथं चक्क रंगली रोबोट्सची दंगल. 25 किलो वजनाचे रोबोट्स तयार करून त्यांच्या कुस्तीचे सामने रंगलेत. टीम रेस करताना आधी डिफेन्सिव्ह कशी होईल ते बघितलं. नंतर आम्ही अटॅकिंगवरती भर दिला. त्यामध्ये आता जेव्हा मॅच झाली तेव्हा 3-3 मिनिटाची 3 राऊंड होते. त्या प्रत्येक राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये आम्ही डिफेन्सिव्ह खेळायचं बघितलं, कारण ज्यामुळे आम्ही जास्त पॉईंट कव्हर करू शकू. दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही अटॅकिंग केली. आमची जी मोटर होती त्या मोटरवरती आम्ही ग्राइंडर लावून समोरच्या बॉटला अटॅक केला. त्यामध्ये आम्हाला जास्त पॉईंट मिळेल. तिसऱ्या राऊंडमध्ये आम्ही त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तो रोबोट गेमच्या बाहेर गेला. रोबोट्सच्या दंगलीसाठी राज्यभरातून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांनी रोबोट तयार करून आणले होते. डॉक्टर ड्यूड, मेगाट्रॉन, RD5 आणि डेव्हिल असे रोबोट्स दंगलीच्या मैदानात उतरलेत. कुस्तीसाठी असणारे नियम या रोबोट्सच्या दंगलीसाठी सुद्धा लावण्यात आले होते. दंगलचे सगळे रूल्स वापरलेले. त्याच्यामध्ये 25 kgचा मॅक्झिमम वेटचा रोबो असला पाहिजे. ते दोन रोबो एका वेळी कुस्ती करतील आणि त्या कुस्तीच्या जसे नियम असतात त्याच्याप्रकारे त्याची कुस्ती खेळली जाईल. रोबोट्सच्या या दंगलीसाठी प्रेक्षक सुद्धा होते. मुलांमध्ये या दंगलींच्या माध्यमातून अभियांत्रिकीमधली गोडी वाढवावी म्हणून हा वेगळा प्रयोग रोबोट्सच्या दंगलीतून राबवला गेल्याचं इथले प्राध्यापक सांगतायत. रोबोटची ही दंगल पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम्स आल्या होत्या. रोबो दंगल म्हणजे आपल्या बाहेरच्या देशात होतो रोबो वॉर, आपण टीव्हीवरती बघतो, जे मेकॅनिझम इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वापरून मोठे रोबोट्स बनवतात आणि त्यांचा एक कॅबिनमध्ये वॉर होतो किंवा फाईट होते. आता सेम थिंग आपल्या कोकण भागेत, आपल्या ह्या कोकण भागेत फर्स्ट टाइम होतोय आपल्या कॉलेजमध्ये हा रोबो दंगल इव्हेंट, जो एक छोटा बॉट, इंजिनिअरिंग लेवलचा एक लहान बॉट आम्ही पार्टिसिपंटला सांगितलं आहे बनवायला, किंवा समोरच्या बॉटनी जर त्यांच्यावरती अटॅक केला तो आपल्या बॉटला कसं म्हणजे मारू नाही शकत, किंवा आपण डिफेन्स कसं करू शकतो आणि हा मार कसा घेऊ शकतो हे बनवण्यासाठी आपण डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी पण वापरायला लागते. आणि हेच इंजिनिअरिंगचं काम आहे, जे आपण एक इफेक्टिव्ह बॉट बनवण्यासाठी. आमिरच्या दंगल चित्रपटाप्रमाणे याला सुद्धा चांगली गर्दी होती आणि उत्सुकताही. समोरच्या रोबोला चितपट करण्यासाठी हातातल्या रिमोटच्या माध्यमातून इथले विद्यार्थी डावपेच आखत होते. 2 मिनिटांच्या राऊंडमध्ये या रोबोट्सना सुद्धा माणसानं आपल्या तालावर थेट दंगल सुद्धा खेळायला लावली, हेच नवल. अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच.